नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आलो आहे मी टोमॅटो प्लॉटवर। हा आर्यमान आहे आणि शेतकरी मित्रांनो, आज विषय तसाच खास घेऊन आलेलो आहे, कारण की गेल्या 4 दिवसापूर्वी सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण त्याच्यामुळे या प्लॉटवर गैरवा दिसून आलेला आहे। पण बऱ्याच शेतकऱ्यांचा ओळखण्याच्या बाबतीत गैरसमज होतो, कुणी त्याला करपा समजतं, कुणी काय समजतं। तर गैरवा आजार ओळखायचा कसा, तो कशामुळे होतो आणि त्याचे लक्षण काय आहेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना कराव्यात याविषयी मी या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे। तर चला गैरव्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। त्यासाठी आपल्या बरोबर एक शेतकरी आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि गैरव्या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। तर नमस्कार दादा। नमस्कार, माझं नाव संदीप अशोक गोरडे, गाव भरतपूर, तालुका सिन्नर। तर यापूर्वी आपण टोमॅटोवर एक व्हिडिओ बनवलेला होता, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, मल्चिंग पेपर का वापरावा, पाणी व्यवस्थापन। तर आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत, त्याच्यावर आपण काय व्यवस्थापन करू शकतो याच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहे। सर्वप्रथम गैरवा म्हणजे काय, तर झाडाची जी जुनी पाने असतात किंवा जे झाडाच्या बुडालगतची पाने असतात पिवळी पडतात। तर ज्या वेळेस सारखा सतत पाऊस पडतो किंवा मग दमट वातावरणामध्ये झाडाची खालची पानं पिवळी पडतात व परिणामी जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती मंदावते व त्याच्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो। हा गैरवा जो फंगल इन्फेक्शन आहे असं आपण म्हणतो, तो शेतकरी ओळखायला कमी पडतात। तर त्याचे नेमकं पानावर काय काय लक्षण असतात ते जरा आम्हाला समजावं। आता बरेच शेतकरी काय करतात, झाडाची पाने पिवळी पडली का मॅग्नेशियम द्या किंवा फेरस द्या, मॅग्नेशियम फेरस देऊन बघतात तरी तो कंट्रोल होत नाही। सर्व हा सुडोसर्कोस्पोरा फ्युजिलेना या बुरशीमुळे पसरतो। मुख्यतः हा ढगाळ वातावरण असेल किंवा जास्त पावसाचे वातावरण असेल त्या वातावरणामध्ये हा जास्त पसरतो। गैरव्यामुळे काय होतं, जे जुनी पानं असतात झाडाची ती हळूहळू पिवळी पडायला सुरुवात होती, परिणामी हळूहळू झाड पूर्णपणे पिवळं पडतं। आणि ह्या पानावर काय लक्षणं आहेत ते जरा दाखवा। तुम्ही बघू शकता की पिवळे पिवळे स्पॉट पडलेले आहे आणि त्याच्यात तपकिरी रंगाचे छोटे छोटे बारीक स्पॉट आहे, हे गैरव्याचे लक्षण आहे। तर या गैरवा जो येतो त्याच्यामुळे उत्पादनावर किती टक्के नुकसान होऊ शकतं? मी तर असं म्हणू शकतो का जवळजवळ तुमचं 70 ते 80% नुकसान या गैरवा रोगामुळे होतं। मेजर हा फंगल इन्फेक्शन आहे, बुरशीजन्य रोग आहे, त्याच्यामुळे आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह आणि आल्यानंतर काय उपाययोजना करू शकतो त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ। सर्वप्रथम टोमॅटो लागवड केल्यानंतर साधारणपणे म्हणजे 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान तुम्ही एकरी चिलेटेड मॅग्नीज अर्धा ते 1 किलो ड्रिप मधून सोडू शकता। आणि दुसरी गोष्ट, जर गैरवा जर तुमच्या प्लॉटमध्ये खूपच वाढत असेल त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन पण घेऊ शकतो। मॅग्नीजमुळे काय होतं, मॅग्नीज हा असा घटक आहे का तो पानामध्ये पेरॉक्साईडचं सिंथेसिस वाढवतो। पेरॉक्साईडचं सिंथेसिस वाढल्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती आहे, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता आहे ती ट्रिगर होण्यास मदत होते, त्याच्यामुळे झाड गैरव्याला बऱ्यापैकी विरोध करतो। जर तुमच्या प्लॉटमध्ये जर गैरवा दिसत असेल किंवा जर प्रमाण जर जास्त असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळी फवारणी घेऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रायझल ग्रुपचे जे फंगीसाइड आहे ते मेजरली वापर करतो। मी तुम्हाला एक एक फंगीसाइड आणि कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम पहिलं जे कॉम्बिनेशन आहे, पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही नेटिव्ह प्लस संचार 40, नेटिव्ह 100 ग्रॅम आणि संचार 40 500 ml एकरी घेऊ शकता। दुसरी जी फवारणी आहे गॅल्लिव सेन्सा, गॅल्लिव सेन्सा मध्ये पिकाक्झिस्ट्रोबिन आणि ट्रायसायक्लोझोल असे कॉम्बिनेशन आहे, त्याला जोडी तुम्ही कुमोनियल 500 ml टाकू शकता। तिसरी जी फवारणी आहे सिविक आणि अँट्राकॉल, सिविक मध्ये ट्रायसायक्लोझोल येतं आणि अँट्राकॉल मध्ये प्रोपिनेम येतं। चौथी जी फवारणी आहे इक्वेशन प्रो आणि कोसाइड, इक्वेशन प्रो पण खूप छान प्रकारे गैरव्याला काम करतं। मेजरली इक्वेशन प्रो मध्ये सायमोक्झॅनिल आणि फॅमिक्झार्डन येतं। सायमोक्झॅनिल हे जे बुरशीजन्य रोगाचे जे स्पोर असतात, जे बीजाणू असतात ते मारण्याचं काम करतं, त्याच्यामुळे जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही इक्वेशन प्रोची फवारणी केली तर 100% तुम्हाला चांगले रिझल्ट जाणवतील। त्याच्या पुढची जी फवारणी तुम्ही घेऊ शकता फिलिया सिजंटा कंपनीचे, त्याच्यामध्ये ट्रायसायक्लोझोल आणि प्रॉपिकॉनिझोलचं कॉम्बिनेशन आहे। फिलिया प्लस कुमोनियल किंवा कवच पण तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता। कवच किंवा कुमोनियल घेण्याचे कारण कसं, वातावरण ढगाळ असतं, ढगाळ वातावरणामध्ये सिस्टमिक बुरशीनाशक फारसं एवढं विशेष काम करत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला जोडी कॉम्बिनेशन मध्ये कॉन्टॅक्ट फंगीसाइड घेत असतो। आणखी एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो, सगळ्यात मस्त कॉम्बिनेशन आहे, रिझल्ट पण छान आलेले आहे। बायर कंपनीचे असर्बो म्हणून आहे, त्याच्यामध्ये ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन 21.37% आणि फ्लिओपायरम 21.37% असं कॉम्बिनेशन आहे, त्याला जोडी तुम्ही 250 ग्रॅम अँट्राकॉल घेऊ शकता। अशा फवारण्या केल्यानंतर तुम्हाला जवळ 70 ते 80% रिझल्ट प्लॉट मध्ये दिसू शकतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कॉम्बिनेशन समजले नसेल तर पुन्हा व्हिडिओ पाठीमागे जाऊन पुन्हा बघा। याच्यापैकी कोणतीही एक फवारणी तुम्हाला आपल्या प्लॉटवर करायची आहे आणि आपल्या प्लॉटवर जर गैरवा आजार आला असेल किंवा येऊ नये म्हणून दोन्हीही परिस्थितीमध्ये तुम्ही त्याची फवारणी करू शकतात।
आणि आपलं उत्पादन वाढवू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या आजारासंबंधी पाहिजे, तुमच्याकडे कोणत्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे याच्याबद्दल जर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारलं तर पुन्हा एकदा नक्कीच या दादांबरोबर आपण त्या आजारावर त्याचे लक्षणं जाणून घेऊयात, त्याचं नुकसान करण्याचं प्रमाण जाणून घेऊया. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपाययोजना काय करता येतील हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या आजारावर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. तर आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.